मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाला प्रतिसाद दिलात आज इथे आणि अख्ख्या महाराष्ट्रभरात देशभरातल्या थिएटर्समध्ये दिल्लीत असेल, बँगलोरला असेल, हैदराबादला असेल, इंदोरला असेल, सगळीकडे शो हाऊसफुल आहेत. परदेशातले शोज हाऊसफुल आहेत. आम्ही प्रामाणिकपणे गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय ती जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर माझी विनंती आहे की हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जा. आम्ही आमचं काम केलंय, आम्ही तो आता तुमच्या हातात सुपूर्द केलाय. जर तुम्हाला खरंच तो आवडला असेल तर तुमच्या आपतेष्टांना सांगा, मित्रमैत्रिणींना सांगा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा. जे मराठी भाषिक नसतील त्यांच्यापर्यंतही आपला सिनेमा पोहोचवा, कारण की सबटायटल्स आहेत बऱ्याच सिनेमाघरांमध्ये जिथे हा सिनेमा कळू शकेल. आणि या सिनेमाचं श्रेय ज्या व्यक्तीला जातं, ज्या व्यक्तीसाठी आपण सगळे आज इकडे जमलोय, त्या दिलीप सरांना विनंती करेन की त्यांनी देऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच. मी जास्त वेळ घेत नाही, दोन तुम्ही सिनेमा बघून पण जमलेले असतात. सर तुम्हाला ते सगळं आठवून पुन्हा एकदा सिनेमा आठवायचा असेल. मला फक्त एक कृतज्ञतेने काही गोष्टी सांगायच्या, म्हणजे दोन गोष्टी. म्हणजे मी ह्याच्या आधी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की हा सिनेमाच्या शूटिंगला जायच्या आधी मला चिकुनगुनिया झाला होता आणि मी करीन की नाही सिनेमा आहे, त्यालाही टेन्शन होतं, मलाही टेन्शन होतं. त्याच्यामुळे मला पुण्यातल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली आणि धीर दिला. ते दोन डॉक्टर तिकडे आलेले असतात, डॉक्टर बोरसे आणि डॉक्टर तारांपैकी आले. डॉक्टर फणसरकर येऊ शकले नाही आहे. त्या तिघांनी मला माझ्या चिकनगुन्या लवकरात लवकर बरा केला आणि मला शूटिंगला जाण्यासाठी धीर दिला. तिकडे गेल्यानंतर अर्थात सुबोध खानोलकर, लेखक, दिग्दर्शक यांनी माझी काळजी घेतली, सगळ्या टीमनी काळजी घेतली. तर मला असं होतं की कुठल्याही ॲक्टरला, कुठल्याही अभिनेत्याला काहीतरी नवं करण्याची इच्छा असते, काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते, काहीतरी आव्हानात्मक करायची इच्छा असते. त्यातलं एक जरी मिळालं तरी त्याला आवडतं. पण मला हे चारही गोष्टी मिळाल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नवं पण मिळालं, मला वेगळं मिळालं, काही चांगलं पण मिळालं. आणि बापूजी तुम्ही बघितलं असेल खूप आव्हानात्मक भूमिका होती आणि मला त्या शूटिंग पुण्याच्या जवळ आम्ही सगळं शूटिंग केलं त्या गावामध्ये. एकदाही मला पुण्यातल्या डॉक्टरना फोन करायची पाळी आली नाही. एवढी माझी काळजी तरी घेतली. फक्त मला जवळून पाहणाऱ्या माझ्या मुलांनी, म्हणजे सिद्धार्थ मेनननी म्हणजे सुजलेले पाय पाहिले. ते आम्ही जेवायला बसतो वगैरे असं काही सीन्सला त्यांनी फार जवळून पाहिलं. तर एनिवे हा खूप मोठा माझ्यासाठी अनुभव होता अभिनेतात म्हणून. तर पुन्हा पुन्हा मी तुमचे थँक्स मानतो आणि कृतज्ञतेने आमच्या टीमला थँक्यू व्हेरी मच. जेव्हा जेव्हा भविष्यात पर्यावरण हा विषय येईल, बाबुली हे पात्र अमर आहे.